नमस्कार. आज 16 जून आणि आज रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे. त्यासोबतच 17 जून रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल या संदर्भाची देखील माहिती. सुरुवातीला जर आपण बघितलं कालचा पाऊस कसा झालेला आहे, तर मराठवाड्याच्या विभागामध्ये काहीसा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी या ठिकाणी बरसलेल्या आहेत. या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रामध्ये देखील काहीशा हलका ते क्वचित ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी, किनारपट्टीच्या आसपास काहीसा मुसळधार पाऊस आहे. तर उत्तरेकडे देखील नाशिक किंवा अहमदनगरच्या उत्तर पश्चिम विभागामध्ये काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे. विदर्भाच्या देखील बहुतेक विभागामध्ये पश्चिमेकडे खास करून मध्यम पावसाच्या या ठिकाणी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर बाकी ठिकाणी हलका पाऊस आहे. आणि खास करून आपण जो काल रात्री अंदाज वर्तवलेला होता पूर्व विदर्भामध्ये, या ठिकाणी काहीच चूक झालेली आहे अंदाजामध्ये. या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे पाऊस या ठिकाणी पडलेला नाही. सध्या जर आपण बघितली सध्याची स्थिती काय आहे, तर जे तीव्र असे गडगडाटी पावसाचे ढग आहेत, तर ते आपल्याला लातूर, त्यासोबत धाराशिवचा देखील काही विभाग, बीड, परभणी, त्यानंतर हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, त्यासोबत अमरावती, जालना, अहमदनगरचा देखील बहुतांश विभागामध्ये तीव्र असे गडगडाटी पावसाचे ढग आहेत. ज्याप्रमाणे बीड आणि लातूरच्या आसपास किंवा परभणीच्या आसपास तीव्र जोरदार गडगडाट देईल अशा प्रकारचे ढग या ठिकाणी देखील आहेत. यासोबतच सांगलीचे देखील पूर्वेकडील विभागामध्ये जोरदार गडगडाट किंवा जोरदार पाऊस देईल असे ढग आहेत. यानंतर कोल्हापूरच्या देखील एक दुसऱ्या विभागामध्ये, त्यानंतर रत्नागिरीमध्ये देखील तीव्र आणि जोरदार गडगडाटी पाऊस देईल असे ढग आहेत. या व्यतिरिक्त सातारा, त्यासोबत पुणे या ठिकाणी देखील थोड्याफार ठिकाणी गडगडाट चालू आहे. रायगडमध्ये देखील, ठाणे, त्यानंतर नाशिकच्या देखील दक्षिणेकडील विभागामध्ये तीव्र गडगडाटी पावसाचे ढग आहेत. यासोबतच धुळ्यामध्ये देखील एक छोटासा ढग या ठिकाणी गडगडाटी आहे. अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे. आणि इथून पुढे रात्रीचा जर आपण अंदाज बघितला, तर खास करून रात्रीचा जो पाऊस असेल, तर तो आपल्याला हे जे ढग असतील खास करून मराठवाड्याच्या आसपासचे, तर हे आपल्याला उत्तरेकडे सरकताना दिसतील. आणि ज्यामधून बीड, त्यासोबत जालना, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा देखील दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी पाऊस देण्याचा अंदाज आहे. अशा प्रकारे खुलताबाद किंवा छत्रपती संभाजीनगरपर्यंत पाऊस देतील. या व्यतिरिक्त जे अहमदनगरच्या आसपास ढग आहेत, हे काहीसे उत्तर पश्चिम दिशेला सरकतील. आणि काहीसे ढग जे असतील पूर्वेकडचे, हे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर पश्चिम विभागामध्ये वैजापूर किंवा गंगापूरच्या आसपास काही विभागामध्ये सरकतील. त्यानंतर पुढे नाशिकच्या देखील पूर्व विभागामध्ये पाऊस देण्याची शक्यता आहे. हे ढग जे असतील तर गुजरातकडे पाऊस देत देत जाण्याचा अंदाज आहे. यानंतर काहीसा रात्रीचा जो पाऊस असेल, तर तो जोरदार पाऊस कोल्हापूर, त्यासोबत सिंधुदुर्गाच्या आसपास आहे. त्यानंतर रायगडमध्ये देखील चांगल्यापैकी जोरदार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त सांगली, त्यासोबत पुणे आणि सातारा या विभागामध्ये, आणि ठाणे, त्यासोबत मुंबईमध्ये या संपूर्ण ठिकाणी आज रात्री काहीसा जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यानंतर सोलापूरच्या देखील काहीसे विभागामध्ये पाऊस होऊ शकतो. त्यानंतर धाराशिवमध्ये देखील पावसाचा अंदाज असेल. नांदेड, त्यासोबत परभणी, हिंगोली या ठिकाणी देखील पाऊस होईल. त्यानंतर जालन्याकडे देखील काहीसे ढग सरकतील, त्यामुळे जालन्यामध्ये देखील अंदाज आहे. त्यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील विभागामध्ये देखील काहीशे ढगांची निर्मिती आहे. या ठिकाणी देखील पाऊस होईल. बुलढाण्याच्या देखील मध्यवर्ती आणि दक्षिण विभागामध्ये या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर यवतमाळ, अमरावतीचे देखील काही विभाग, खास करून वर्ध्यामध्ये आज जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो. ही स्थिती आपल्याला नागपूरच्या आसपास देखील या ठिकाणी असणार आहे. चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पूर्वेकडील देखील भंडारा, गोंदिया, नागपूरचा राहिलेला विभाग, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण ठिकाणी आज रात्री पावसाचा अंदाज असणार आहे. आणि मुख्यत्वे जर आपण बघितलं, तर आज रात्री जे जोरदार वादळी वारे वाहतील, तर खास करून नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग, त्यासोबत जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिममध्ये देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे. या ठिकाणी त्यानंतर अमरावतीचा पूर्वेकडील विभाग, वर्धा, नागपूर, त्यासोबत चंद्रपूर आणि यवतमाळचा राहिलेले विभाग, या ठिकाणी काहीशे या संपूर्ण विभागामध्ये जे असेल, तर काहीशे जोरदार वारे वाहण्याची या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी शक्यता असणार आहे. म्हणजे विदर्भ आणि त्यासोबत संलग्न असलेल्या मराठवाड्याच्या विभागामध्ये जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. यासोबत काहीशे जोरदार वारे आपल्याला अहमदनगरचा देखील काहीसा दक्षिणेकडील विभागामध्ये बघायला मिळू शकते. यासोबत ठाणे आणि अहमदनगरचा उत्तर पश्चिम विभाग आणि त्यासोबत नाशिकच्या काही विभागामध्ये देखील जोरदार वादळी वाऱ्याची शक्यता आहे या संपूर्ण ठिकाणी. परंतु या ठिकाणी जरी काहीशी वाऱ्याचे प्रमाण कमी असले, परंतु तीव्र पावसाची शक्यता या ठिकाणी अधिक आहे. अशा प्रकारचा अंदाज होता. त्यानंतर उद्यासाठीचा हवामान विभागाचा मुख्य इशारा जर बघितला, तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड,
धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर बाकी ठिकाणी बघितलं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यानंतर नांदेड, नाशिक, धुळे आणि जळगाव या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो किंवा हलका पाऊस होण्याचा या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे. यानंतर जर आपला हवामान अंदाज उद्यासाठी जर बघितला तर आपण अगोदरच सांगितलेलं आहे की पुढील 3-4 दिवसामध्ये जे असेल तर जोरदार वादळी वारे किनारपट्टीच्या आसपास वाहतील. त्यामुळे रत्नागिरीपर्यंत कोल्हापूर, सांगली त्यासोबत सातारा, पुण्याचा काही विभाग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता निर्माण होणार आहे. आणि खास करून कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगडपर्यंत देखील दक्षिणेकडील विभागापर्यंत या ठिकाणी काहीशा जोरदार पावसाची शक्यता आहे आणि वारे देखील जोरदार या ठिकाणी पुढील येणाऱ्या दिवसामध्ये वाहण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की मान्सून जो असेल तर तो मान्सून येत आहे आणि मान्सूनचे काहीसे वारे जे असतील तर चांगल्यापैकी सक्रिय हळूहळू 18 तारखेपासून होण्याचा आपण अंदाज दिलेला आहे. परंतु 17 तारखेपासून हळूहळू सक्रियता याची वाढत जाईल आणि त्यामुळे काहीशा या ठिकाणी तीव्र वाऱ्यांचं स्वरूप या ठिकाणी धारण करणार आहे. यानंतर आपण उद्यासाठीचा जर पावसाचा मुख्य अंदाज जर बघितला तर तो मराठवाड्याच्या आसपास देखील असणार आहे आणि घाटाचे देखील समजा कोल्हापूर, सांगली, सातारा त्यासोबत अहमदनगर, नाशिक आणि धुळे या ठिकाणी त्यासोबत पालघर, ठाणे या संपूर्ण ठिकाणी उद्या पावसासाठी पोषक वातावरण आहे. मुंबईपर्यंत काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी बरसू शकतो. त्यातही नाशिकच्या खास करून दक्षिणेकडील विभागापासून खास करून या ठिकाणी अंदाज असणार आहे. त्यानंतर जो मुख्य पाऊस असेल तर तो धाराशिव, लातूर त्यासोबत नांदेड, मराठवाड्यातील बीड, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील पूर्वेकडील विभाग, छत्रपती संभाजीनगर, जळगावचा देखील काहीसा विभाग, त्यानंतर पश्चिमेकडील विभागामध्ये यवतमाळ त्यासोबत वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, वाशिम, बुलढाणा या संपूर्ण ठिकाणी उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बरसू शकतो. खास करून जर आपण बघितलं तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे असेल तर वातावरण या संपूर्ण ठिकाणी उद्यासाठी तीव्र असणार आहे. म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता या संपूर्ण ठिकाणी बनू शकते. बीडचा देखील अजून काहीसा विभाग येईल, नांदेडचा देखील आणि लातूरचा देखील विभागामध्ये तीव्र वातावरण असेल. बाकी चंद्रपूरच्या आसपास देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस बरसू शकतो आणि खास करून मुसळधार पावसाची अजून शक्यता बनू शकते. ती यवतमाळ आणि चंद्रपूरच्या देखील काहीशा विभागामध्ये उद्यासाठी अंदाज असणार आहे. बाकी ठिकाणी ढगांची निर्मिती झाली तर पावसाचे अंदाज असणार आहे. नंतर कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही. आपण 25 एप्रिलला संपूर्ण मान्सूनमधील तारखा दिलेल्या आहेत. त्या बघायच्या असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहोत. आपण त्यावर जाऊन संपूर्ण तारखा बघू शकता. आणि खास करून आपण 22 जूनला मान्सून चांगल्यापैकी सक्रिय होण्याचा अंदाज दिलेला आहे. प्लस मायनस 4-5 दिवस या ठिकाणी होऊ शकतात. परंतु या तारखेला ही जी तारीख आहे आपली तर परफेक्ट बसणार आहे. 1-2 दिवस जरी इकडे तिकडे झाले तरी पण पावसाला या ठिकाणी चांगल्यापैकी सुरुवात होईल. सध्यासाठी इथंच थांबतो. चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक देखील करा आणि शेअर करा. जय महाराष्ट्र.